नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. डोंबिवली पश्चिमेकडील कुंभार खापाडा येथील साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात राष्ट्रीय आणि धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. सेवा केंद्रातील ज्येष्ठांना यामुळेच त्यांचे जीवन आनंदाने जगता येत आहे. प्रत्येक कार्यक्रमात येथील स्त्री पुरुष रममाण होत असून सण उत्सवात सहभागी होत असतात. यावर्षीही येथील गणेशोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. देखाव्यात विद्युत रोषणाईसह सप्तशृंगी देवीची आख्यायिका व गडाचा इतिहास चित्रित करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते यांसह येथील सहकारी यांनी हा चलचित्र देखावा उभारला आहे. संस्थापक अध्यक्षा सुमेधा थत्ते यांसह येथील सहकारी येथील वृद्धांची सेवा करतात. येथे दरवर्षी प्रत्येक सण उत्सव साजरा करताना वृद्ध आपले दुःख अडचण विसरून साजरा करतात. यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना थत्ते म्हणाल्या, नमस्कार, मी सुमेधा थत्ते, साधना आधार वृद्ध सेवा केंद्राची संचालिका. दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे याही वर्षी गणेशोत्सव साजरा केला जातोय. यावर्षीच आमचं वर्ष आहे 10वं. यावेळेस आम्ही सप्तशृंगी माता म्हणजेच वणीची देवी हिचा देखावा सादर केला आहे. आमचा उद्देश एवढाच आहे की आमचे जे आजी आजोबा आहेत त्यांना तिकडे जाणं तर काय सध्याच्या काळात शक्य नाही आहे, तर त्यांना इथेच त्यांचं दर्शन व्हावं हीच आमची इच्छा. सगळ्यांनी येऊन दर्शन घ्यावंच. देवीचे माहेर हे खानदेश असून सासर वणी आहे अशी आख्यायिका आहे. गावरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होत येते. याचे वर्णन आपल्याला नवनाथांच्या भक्तिसागरात दिसून येते. देवीच्या आख्यायिकेत असे सांगितले जाते की ज्या वेळेस देवीने ज्या भागात युद्धानंतर केस धुतले तेथील डोंगराचा भाग काळा झाला आहे, तर देवीने पान खाऊन ज्या भागात चूळ भरली तो डोंगराचा भाग लाल आहे. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करताना आम्हाला जो आनंद मिळतो तो दुसरा कुठलाच नाही. श्री गणेशाला भक्तिभावाने निरोप देताना या केंद्रातच कृत्रिम तलाव करून त्या तलावात बाप्पाचे विसर्जन केले जाते. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.